Hello students, today we are going to learn our story The Mouse Merchant on page number 37. आज आपण माऊस मर्चंट ही जी स्टोरी आहे ती बघणार आहोत. पेज नंबर 37वर लक्ष देऊन ऐकायचं आहे, तुम्हाला ते बघायचं आहे. Once a rich merchant was scolding his lazy son. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. Somdatta, who was a poor orphan boy, heard his word. He went in and requested the merchant, "Please lend me this mouse as a capital and I will try my luck." Once a rich merchant was scolding his lazy son. Rich merchant म्हणजे व्यापारी. रिच मर्चंट म्हणजे श्रीमंत व्यापारी. एकदा एक श्रीमंत व्यापारी वॉज स्कोल्डिंग म्हणजे रागावणे. स्कोल्डिंग हिज लेझी सन म्हणजे आळशी मुलावर. तो श्रीमंत व्यापारी जो होता तो त्याच्या आळशी मुलावर रागवत होता. त्याला म्हणत होता, आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस सुरू करण्यासाठी मी तुला पुष्कळचे पैसे देऊन चुकलेला आहो. बट एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग, परंतु अद्यापपर्यंत तू मात्र काहीच कमाई केलेली नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग, तू काहीच करू शकत नाही, तुझ्याच्याने काहीच होत नाही. लुक ॲट धिस डेड माऊस, या मेलेल्या उंदराकडे बघ. लुक ॲट धिस डेड माऊस. A capable man can start a business even with something as useless as this. A dead mouse is useless thing. मेलेला उंदीर जो असतो, माऊस म्हणजे उंदीर, डेड माऊस म्हणजे मेलेला उंदीर. लुक ॲट दिस डेड माऊस, या मेलेल्या उंदराकडे बघ. अ कॅपेबल म्हणजे लायक, एखादा हुशार होतकरू जर व्यक्ती असेल. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट बिझनेस, असा व्यक्ती, होतकरू व्यक्ती त्या मेलेल्या उंदरापासून सुद्धा काय करू शकतो, त्याचा बिझनेस सुरू करू शकतो. इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज धिस, त्याला तो मेलेला उंदीर दाखवतो मुलाला आणि म्हणतो हा जो युजलेस वस्तू आहे, या युजलेस वस्तूपासून सुद्धा एखादा कॅपेबल मॅन त्याचा बिझनेस सुरू करू शकतो. सोमदत्त, हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय, हर्ड हिज वर्ड. सोमदत्त, देअर वॉज अ बॉय, ऑर्फेन बॉय मीन्स तो अनाथालयात वाढलेला मुलगा होता, अनाथ मुलगा होता सोमदत्त. ही हर्ड हिज वर्ड्स, ही हर्ड द रिच मर्चंट्स वर्ड. त्यांनी काय केलं की त्या श्रीमंत व्यक्तीचे, व्यापाऱ्याचे शब्द त्यांनी ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड टू द मर्चंट, तो आतमध्ये गेला आणि त्याने विनंती केली त्या मर्चंटला, व्यापाऱ्याला, प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. लेंड म्हणजे उसने घेणे. प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज अ कॅपिटल, हा जो मेलेला उंदीर आहे तो कृपया तुम्ही मला काय करा, उसनं द्या. आय विल ट्राय माय लक, या तुमच्या मेलेल्या उंदरावर मला माझं लक म्हणजे माझं दैव आजमावून बघायचं आहे. कृपया तुम्ही मला तो उसना म्हणून द्या, कर्ज म्हणून द्या. द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग बट स्टील ही गेव द माऊस to Somdatta and took the receipt that Somdatta wrote out to him. The merchant burst out laughing. तो जो व्यापारी होता तो जोरजोरात हसायला लागला. But still he gave the mouse to Somdatta. परंतु तरी त्याने तो मेलेला उंदीर मात्र सोमदत्तला दिला. And took the receipt that सोमदत्ता wrote out to him. आणि सोमदत्तने त्याला एक रिसिप्ट म्हणजे पावती, एक पावती लिहून दिली की मी या दिवशी या व्यक्तीकडनं मेलेला उंदीर उसना घेत आहे किंवा कर्ज घेत आहे. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड व्हेन अनादर शॉपकीपर कॉल्ड हिम. कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. आय विल गिव्ह यू 2 handfuls of gram for it. Somdatta accepted the gram. Somdatta was walking down the street with the dead mouse in his hand. हातात तो मेलेला उंदीर पकडला त्याने शेपटी आणि तो रस्त्यावरून चालू लागला.
व्हेन दुसरा तो शॉपकीपर होता, अनदर शॉपकीपर म्हणजे दुसरा एक दुकानदार होता. ही कॉल्ड हिम, त्याने त्याला बोलावलं. कम हिअर बॉय, इकडे ये मुला. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट, माझ्या कॅटला खाऊ घालण्यासाठी, मांजरीला खाऊ घालण्यासाठी मला या माऊसची गरज आहे तुझ्याजवळ असणाऱ्या. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम फॉर इट, मी तुला काय देणार त्याच्यासाठी, 2 मूठभर चणे देणार, हरभरे. सोमदत्त ॲक्सेप्टेड द ग्रॅम, सोमदत्तने ते मान्य केले. हे सोमदत्त गेव डेड माऊस टू दॅट मर्चंट शॉपकीपर अँड गेव बॅक 2 हँडफुल ऑफ ग्रॅम्स, 2 मूठभर चणे त्याने त्याच्याकडून परत घेतले आणि तो माऊस त्याला दिला. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्रॅम वेल, देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ हिज ग्रॅम अँड द वॉटर. ही वेटेड फॉर अ लाँग टाईम. त्या घरी गेला, ॲट होम म्हणजे घरी गेला तो. सोमदत्ता रोस्टेड म्हणजे रोस्ट म्हणजे भाजणे. रोस्टेड द ग्रॅम वेल, ते जे चणे हरभरे त्याने दिले होते दुकानदाराने त्याला 2 मूठ, ते त्याने चांगल्या पद्धतीने भाजून काढले, छानपैकी भाजले, त्याला रोस्टेड केले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर, पिचर म्हणजे माठ, पिचर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा माठ. त्याने एक पाण्याचा माठ भरून घेतला. अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ द ग्रॅम अँड द वॉटर, आणि रस्त्याच्या एका वळणावर, एका कॉर्नरला तो पाण्याचा माठ आणि भाजलेले चणे घेऊन तो उभा राहिला. ही वेटेड फॉर अ लाँग टाईम, बराच वेळ तो वाट बघत तिथे उभा होता. इन द इव्हिनिंग व्हेन द लेबर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड, दे सॉ द बॉय विथ रोस्टेड ग्रॅम अँड वॉटर. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्रॅम अँड द वॉटर पोलाइटली. इन द इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी. सायंकाळी तिकडनं जेव्हा सगळे मजूर, जंगलात काम करणारे मजूर, रिटर्निंग फ्रॉम द वूड, वूड म्हणजे जंगल, जंगलातून परत येणारे जे मजूर होते सगळे, दे सॉ द बॉय विथ रोस्टेड ग्रॅम अँड वॉटर, त्यांनी बघितलं की एक मुलगा भाजलेले चणे आणि पाणी घेऊन उभा आहे. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली, पोलाइटली मीन्स नम्रपणे. सोमदत्तने त्यांना नम्रपणे चणे आणि पाणीची ऑफर दिली, म्हणजे त्यांना तो देऊ लागला चणे आणि पाणी. तर अशा प्रकारे या स्टोरीचा हा पहिला भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि इथे ऑर्फेन, कॅपेबल, त्यानंतर ग्रॅम, त्यानंतर युजलेस, डेड, हे काही जे वर्ड्स आहे, हे वर्ड्स मी तुम्हाला व्हॉट्सअप करेल. याचा मिनिंग लिहून शब्दपाठ करायचे, स्टोरी वाचायची, आणि त्यानंतरचं आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. थँक्यू.